शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पडवे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती कुमार सौरभ रंगाटे, उपजिल्हा अधिकारी कुमार, आपल्या ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी कुमार रोहित धायगुडे, प्रदेश शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री संदेश कुलकर्णी सर, सन्माननीय सचिव श्री धोंडीराम शिंदे सर, सन्माननीय संचालक सदस्य श्री M.A. पाटील सर, श्री S.N. कुंभार सर, प्रशालेचे आदरणीय श्री मुख्याध्यापक श्री A.S. सावंत सर, उपमुख्याध्यापक श्री आरती कदम सर, आपला सौरभ याचे पालक तसेच रोहित धायगुडे याचे पालक, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज उपमुख्याध्यापक श्री आरती कदम सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री V.V. गायकवाड सर, HSC वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर U.D. पाटील मॅडम, पर्यवेक्षक माध्यमिक विभागाचे श्री S.G. दडस सर, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री S.C. दाभडे सर, सर्व सांस्कृतिक विभाग प्रमुख, अध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत सुस्वागतम. दिशा उद्याची शोधूया, स्वागताच्या या प्रसंगी गीत नव्याने गाऊया. मान्यवरांचे करूया स्वागत, फुले उधळू आनंदाची, स्वागत करूया शब्दसुमन. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने करीत आहेत प्राथमिक विभागाचे आपले बालचमू आणि त्यांना साथ देत आहे आपला हा विद्यार्थी. प्राथमिक विभागाचा गायकवाडांचे खूप खूप गोड कौतुक. विद्यार्थी मित्रांनो, जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. म्हणूनच जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रशालेचे प्राचार्य आदरणीय श्री S. सावंत सर यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करावे. या विभागामध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. एक माजी विद्यार्थी आणि एक आजी विद्यार्थी, या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या नकाशामध्ये आपल्या शाळेच्या नावाचा दबदबा राखण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचं एक कौतुक करावं, त्यांच्यावर शाबासकीची थाप टाकावी या उद्देशानं पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सन्माननीय सदस्यांच्या सांगण्यामधून किंवा
त्यांच्या कौतुकाची थाप पडावी या उद्देशानं आपण हा संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश पुदाले आप्पा, त्याचबरोबर आजचे आपले प्रमुख अतिथी, त्यामध्ये माजी विद्यार्थी जो आहेत ते सौरभ रंगाटे, आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांची निवड उपजिल्हाधिकारी म्हणून झालेली आहे. ते सौरभ रंगाटे आणि त्यांच्या मातोश्री, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यानं जो आत्ता आपल्याकडं शिकत आहे तो रोहित धायगुडे, हा ज्युनियर कॉलेजमध्ये आत्ता आपल्याकडं 11वीमध्ये सायन्सला शिक्षण घेत आहे. त्या विद्यार्थ्यानं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड विविध 5 रेकॉर्ड केलेले आहेत. ती रेकॉर्ड करणारा हा आत्ताचा विद्यार्थी आणि पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव दोलराम शिंदे सर, व्यासपीठावरील सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, विद्यार्थ्याचे पालक, पत्रकार तुकाराम धायगुडे साहेब हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, सर्व अधिकारी वर्गांच्या वतीनं, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं, तसंच जे आपण माजी आणि आजी विद्यार्थी आहेत या सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणापुढं काहीतरी आदर्श असावा या उद्देशानं नेहमीच पलू शिक्षण प्रसारक मंडळ हे अग्रेसिव्ह असतं किंवा संस्थेचे सर्व पदाधिकारी अशा कार्यक्रमांना साथ देत असतात. आपले माजी विद्यार्थी असू दे किंवा आपल्यातला आजी विद्यार्थी असू दे, एखादा खेळाडू असू दे, एखाद्या विद्यार्थ्यानं चमकदार कामगिरी केलेली असू दे, एखाद्या शिक्षकानं चमकदार कामगिरी केलेली असू दे किंवा समाजातल्या एखाद्या प्रतिष्ठित नागरिकानं पोलीस आणि पोलीस परिसरातल्या जर एखादी एक वेगळी कामगिरी केली असेल तर त्याच्यावर कौतुकाची थाप टाकावी किंवा त्याला शाबासकी द्यावी आणि आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या आईवडिलांचं नाव त्यांना अटकेपार न्यावं या उद्देशानं असे कार्यक्रम आपण पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं प्रशालेमध्ये साजरे करत असतो. तुमच्या पुढे एखादा आदर्श असावा. आदर्श यासाठी असावा की हाच विद्यार्थी एक तुमच्यासारखाच म्हणून तुमच्यासारखाच प्रार्थनेला पुढे बसलेला असायचा आणि आज तो एका जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहे आणि त्या विद्यार्थ्यानं केलेलं कष्ट, त्यानं केलेली धडपड ही त्याला फळ मिळालं आणि तो एका जिल्ह्याचा प्रमुख यथावकाशमध्ये त्याला चार्ज मिळेल, त्याचं ट्रेनिंग सुरू होईल आणि त्याला चार्ज मिळेल. तसंच जो विद्यार्थी आहे की जो आत्ता आपल्या कॉलेजमध्ये शिकतोय त्यानंही त्याच पद्धतीनं कष्ट घेतलं आणि त्याचंही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झालेलं आहे. तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झालं आहे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झालं आहे, असिस्टंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झालं आहे, अल्फा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झालेलं आहे. असे 5 रेकॉर्ड ब्रेक त्यानं केलेले आहेत. असा आपला आत्ता 11वीमध्ये शिकत असलेला रोहित धायगुडे नावाचा विद्यार्थी सायन्स फॅकल्टीमध्ये तो शिकतोय. पण काही तर धडपड आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, काही तर करायचं ध्येय आपण ठरवलेलं पाहिजे आणि तरच आपण ते काम पूर्ण करू शकतो. आपल्या डोळ्यापुढे जर असं कोणतंही ध्येय नसेल तर आपण ते पूर्णत्वात नेऊ शकत नाही. बघा, तुम्ही सकाळी ठरवलं असेल की मी आज हे काम करणार, मी ते काम पूर्ण केल्यानंतरच मला समाधान मिळतं. काम पूर्ण केल्याचं समाधान एक वेगळंच असतं, तो एक वेगळाच आनंद असतो. त्याच पद्धतीनं तुमच्या डोळ्यापुढे एक ध्येय असलं पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. नुसतं ध्येय असून चालणार नाही, ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न हे जरूर करणं गरजेचं आहे आणि ते या दोन्ही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. परवाच आणखी एक विद्यार्थी आपला क्लास 1 ऑफिसर झालेला आहे, RTO पोस्ट त्यानं निवड केली आहे. तो खासनीस नावाचा प्रसाद खासनीस हाही आपल्या 5वी पासूनचा आपल्याकडचा विद्यार्थी आहे. 5वी ते 12वी या कालावधीमध्ये त्यानं आपल्याकडं अध्ययन घेण्याचं काम केलेलं होतं.
पण त्याच्या वडिलांची प्रकृती अचानकपणे काल बिघडल्यामुळे तो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलेला नाही, पण तो परवा येऊन आपल्या प्रशालेला भेट देऊन गेलेला होता. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढे ह्या विद्यार्थ्यांचा आदर्श असला पाहिजे आणि तो तुम्ही आदर्श घेण्याचं काम करावं, हा उद्देश या कार्यक्रमाचा असतो. आणि तुम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांच्या सारखं या ठिकाणी उभं राहून सॅल्यूट घ्यायचं मनात ठरवावं, की जेणेकरून शाबासकीची थाप पलू शिक्षण प्रसारक मंडळ असेल किंवा लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज असेल यांनी करावं, अशी इच्छा तुम्ही आजपासून आपल्या मनामध्ये ठरवून घ्या, की जेणेकरून आपण काही ना काहीतरी व्हायचं आहे. प्रत्येकाने इंजिनियर, डॉक्टर, वकील, जिल्हाधिकारी, कलेक्टर हे काम करत असताना आपलं काम त्यामध्ये आदर्शवत असलं पाहिजे. कुठलंही काम छोटं नाही, प्रत्येक काम हे मोठं आहे आणि त्यामध्ये आपण नाव कमावण्याचं काम केलं पाहिजे. छोटं मोठं काम समजू नका, त्या कामाला वाव द्या आणि त्या कामामध्ये प्रगती दाखवण्याचा असा संकल्प या कार्यक्रमाच्या न्यावा, अशी इच्छा मी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सौरभ रंगाटे, त्यांच्या मातोश्री रोहित दायगुडे, त्याचबरोबर पत्रकार तुकाराम दायगुडे आणि व्यासपीठावरील सर्व पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्वांचं, या मान्यवरांचं पुनश्च एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकेचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद सर. जीवन गाणी गातच जावे, गाण्यातून श्रमाचे शब्द गुंफावे. श्रमाच्या शब्दांना एवढा पहर यावा की जगापुढे त्यांनी आपला आदर्श ठेवावा. आजच्या अशा या आपल्या आजी माजी गुणवंत विद्यार्थी त्यांचा सत्कार सोहळा आज आपण या सत्कार मूर्तींचं कौतुक करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. या सत्कार मूर्तींचा परिचय करून देण्यासाठी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री VL कोळी सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजची आपली सत्कार मूर्ती आमचे विद्यार्थी ती आपल्याच लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर कॉलेज पलूसचे माजी विद्यार्थी सौरभ विजय रंगाटे, मुक्काम पोस्ट कुंडल, यांचा परिचय थोडक्यात मी करून देतोय. सौरभ यांचं प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल कुंडल इथं झालं असून सन 2015 साली ते इयत्ता 10वीची परीक्षा 96.40 गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. तसंच त्यांचं इयत्ता 11 आणि 12वीचं शिक्षण आपल्याच पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज इथं झालंय. 2017 साली इयत्ता 12वीची परीक्षा ते उत्तीर्ण झालेत. त्याच्यामध्ये सायन्स टेक्निकल विषय घेऊन 92.77% गुण त्याला मिळाले होते. त्यांचं ग्रॅज्युएशन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून झालंय. बीटेक ॲग्री ह्या विषयामध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन त्यांना मिळालंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षा जसं की सब रजिस्टर, स्टॅम्प इन्स्पेक्टर ग्रेड फर्स्ट, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, म्युन्सिपल टॅक्सेशन ऑफिसर, इन्व्हेस्टिगेटर्स आणि तलाठी पुणे इत्यादी परीक्षा सौरवनी एकाच वर्षात क्रॅश केलेल्या आहेत. ह्या 7 परीक्षा अतिशय मानाची व प्रतिष्ठेची अवघड समजली जाणारी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा ते नुकतेच उत्तीर्ण झाले आहेत. सौरवच्या घरातील त्यांच्या आईचं योगदान खूप मोठं आहे. कुटुंबाचे संस्कार, आईचे संस्कार यामुळे सौरवच्या मनावरती सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. यामुळे रणसंग्राम सोशल फाउंडेशन या सामाजिक संघटनेशी त्यांचं विशेष नातं निर्माण झालं. आयुष्यात असं सर्रासपणे म्हटलं जातं की माणसाच्या अडचणी माणसाला थांबवू शकतात, पण त्याला त्या तोडू शकत नाहीत आणि वाकवूही शकत नाहीत. अशीच गोष्ट कुंडल येथील एका सामान्य गरीब कुटुंबातील पित्याचे बालवयातच छत्र हरवलेल्या मुलाला त्यांच्या आईनं, सौरवच्या आईनं स्वतःच्या हिमतीवरती शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्काराची निर्मिती करत जिद्दीनं सौरवच्या वडिलांची उडी वाचू न देता मुलाला डेप्युटी कलेक्टर या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. कुंडल येथील गरीब सामान्य कुटुंबातील मुलगा असणारा, आपल्या लकी परिवारातील असणारा सौरव विजय रंगाटे आता डेप्युटी कलेक्टर झालाय, याचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. सौरव बालवयापासूनच कुंडलच्या प्रतिनिधी हायस्कूलमध्ये 8वी 9वीला असल्यापासून रणसंग्राम सोशल फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचा.
विशेषतः व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, कोविड सेंटर, वक्तृत्व स्पर्धा, व्यक्तिगत विकास शिबिर अशा अनेक सामाजिक कार्यप्रसंगी सौरवचा सहभाग व मदत कार्य वाखाणण्याजोगं असायचं। 2019चा कोविडचा काळ असेल तसेच अनेक सामाजिक आंदोलनाच्या प्रसंगी सुद्धा सौरव नेहमीच एक पाऊल पुढे असायचा। 2021 कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या प्रसंगी कुंडल येथून रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीनं लोकांच्याकडून धान्य व इतर वस्तू घेऊन महापूरग्रस्तांना मदत देण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता। किमान 8 ते 10 दिवस रणसंग्राम कार्यालयावरती या धान्य व जीवनावश्यक वस्तूंची पॅकिंगची सेवा करणं हे कार्य सुरू होतं। या कार्यातही सौरवचा मोठा सिंहाचा वाटा होता। मागील काही महिन्यापूर्वी सौरवला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 6 पोस्ट क्लास 1 ऑफिसर म्हणून घवघवीत यश मिळालं होतं, परंतु त्यात तो समाधानी नव्हता। आजची डेप्युटी कलेक्टर पदाची पोस्ट मिळाल्यानंतर सौरवची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे आणि क्रांतीनगरी कुंडलचे नाव खऱ्या अर्थाने रोशन झाले आहे। आजचा हा सर्वोच्च आनंदाचा क्षण सौरवच्या आयुष्यातला आणि आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला त्याची शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची आवड तो आज डेप्युटी कलेक्टर म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे। सौरवच्या ह्या निवडीने आमचा ऊर आनंदाने भरून आलाय। त्या निवडीचा मला सार्थ अभिमान आहे। सौरवचे सगळे आयुष्य कुंडलसारख्या ग्रामीण संस्कृती आणि परंपरा असणाऱ्या जपणाऱ्या क्रांतीवीरांच्या क्रांतीनगरीत ग्रामीण भागात गेलंय। त्यामुळे ग्रामीण भागातले जनसामान्यांचे प्रश्न, सामान्य कुटुंबातील गरिबी, सामाजिक परिस्थिती सौरवनं जवळून बघितले, त्याला पाहता आली आहे। त्यामुळे समाजाचा आतला दुःखी आवाज सौरवला कायमचा शोधता येईल। आपल्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना, समाजाला मोठा न्याय देण्याची अत्यंत मोठी जबाबदारी सौरव तुला लाभली आहे। याचा त्या निमित्तानं आम्हाला सुद्धा खूप आनंद झालाय आणि ह्या संधीचं तू सोनं करशील याची नक्की खात्री आम्ही बाळगतो। आपला दुसरा जो काही सत्कारमूर्ती आपल्या कॉलेजचा सध्या शिकत असलेल्या इयत्ता 11वी ई तुकडीमध्ये रोहित धायगुडे हा आपल्याच प्रशालेमध्ये इयत्ता 11वी सध्या शिकतोय। या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतोय आणि माझं परिचयाचं काम थांबवतो। धन्यवाद। अतिथी देवो भव ही आपल्या भारतीयांची शिकवण। इथे मनामनात प्रकटते संस्कारांची रुजवण ही ओळख आपली जागृत ठेवूया आणि अतिथींचा सत्कार सोहळा संपन्न करूया। आजच्या आपल्या सत्कारमूर्ती ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांना ध्येयप्राप्ती होते। फक्त पंख असून काही फरक पडत नाही। मित्रांनो, जिद्दीमुळे उड्डाण सफल होते असे आमचे यशस्वी हे आजचे 2 सत्कारमूर्ती। आदरणीय कुमार सौरभ रंगाटे उपजिल्हा अधिकारी डेप्युटी कलेक्टर म्हणून त्याची अभिनंदन निवड झाली, याबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पुढाले साहेब यांना विनंती की त्यांनी आपल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न करावा। पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार सोहळा संपन्न होतोय। विद्यार्थ्यांनी आपल्या या गुणवंत विद्यार्थ्याचा टाळ्यांच्या गजरात हा सत्कार सोहळा त्याला हातभार लावायचा। याचाही होत आहे। आपले संस्थेचे उपकुलकर्णी सर यांना विनंती की त्यांनी रोहित धायगुडे या आमच्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा संपन्न करावा। संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये या विद्यार्थ्याने 5 रेकॉर्ड केलेले आहेत। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड अशा 5 रेकॉर्डची नोंद या आपल्या विद्यार्थ्याच्या नावावर आहे। टाळ्यांच्या कडकडाटासह याचं आपण कौतुक करायचं आहे। अध्यक्ष साहेब, स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात। स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते। यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि शून्यातून सृष्टी निर्माण करणारे असे हे आज आपल्या लकी परिवारातील हे 2 यानंतर रोहित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पुढाले साहेब यांचाही सत्कार सोहळा इथे संपन्न होत आहे। आपल्या प्रशालेचे प्राचार्य श्री एस सावंत सर यांनी बुके देऊन त्यांचा सत्कार संपन्न करावा।
यानंतर आपले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री संदेश कुलकर्णी सर यांचाही सत्कार प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री आरती कदम सर यांनी विनंती. यानंतर आपले सन्माननीय सचिव धोंडीराम शिंदे यांचा सत्कार योगेश्वर विभागाच्या उपप्राचार्य युरी पाटील मॅडम यांनी गुलाबी बुके देऊन करावा. यानंतर व्यासपीठावरील इतर यांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी करावा अशी विनंती. पुढच्या पात्रांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी दिशा असावी. घरट्याचे काय कधीही बांधता येईल, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आज सर्वप्रथम आपण आपला विद्यार्थी रोहित धाईगुडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना तनिवेश कसं मिळवलं हे थोडक्यात मार्गदर्शन करावे. आपला 11वी सायन्सचा यांच्यातीलच विद्यार्थी आहे हा बुके देऊन त्यांचा सत्कार संपन्न करावा. यानंतर आपले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री संदेश कुलकर्णी सर यांचाही सत्कार प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री आरती कदम सर यांनी करण्यास विनंती. यानंतर आपले सन्माननीय सचिव सर धोंडीराम शिंदे यांचा सत्कार वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्य युरी पाटील मॅडम यांनी गुलाब बुके देऊन करावा अशी त्यांना विनंती. व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवरांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी करावा अशी विनंती. ही त्यांनी स्थानापन्न व्हावं. पुढच्या पात्रांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी दिशा असावी. घरट्याचे काय कधीही बांधता येईल, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आज सर्वप्रथम आपण आपला विद्यार्थी रोहित धाईगुडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना तनिवेश कसं मिळवलं हे थोडक्यात मार्गदर्शन करावे. आपला 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे, तुमच्यातीलच विद्यार्थी आहे हा. संस्थेचे अध्यक्ष माननीय पुदाले सर, संस्थेचे उपाध्यक्ष कुलकर्णी सर, संस्थेचे सचिव शिंदे सर, कॉलेजचे प्राचार्य माननीय सावंत सर, उपप्राचार्य गायकवाड सर, वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य माननीय पाटील मॅडम, नूतन उपजिल्हाधिकारी आत्ताच जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली ते रंगाटे सर, सर्व संचालक त्याचबरोबर आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या माझ्या कॉलेजचं सर्वप्रथम मी आभारी आहे की त्यांनी माझा या ठिकाणी यथोचित असा गौरव केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या APJ AK SSLV मिशन 2023 म्हणजेच APJ अब्दुल कलाम स्टुडंट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मिशन 2023 या उपक्रमामध्ये माझी सांगली जिल्ह्यातून निवड झाली होती. या उपक्रमामध्ये निवड झाल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला सॅटेलाइट काय असतं, रॉकेट काय असतं, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचबरोबर सॅटेलाइट कसं बनवलं जातं, त्याचं युजेस काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहे, त्याचं फंक्शन कसं असतं हे सर्व काही शिकवलं गेलं. त्याचे आमचे सर्वप्रथम 10 ऑनलाईन लेक्चर घेतले होते. त्याच्यानंतर 21 जानेवारी 2023 रोजी संत ज्ञानेश्वर हॉल MIT कॉलेज पुणे या ठिकाणी आमचं एक ऑफलाईन वर्कशॉप होतं. या वर्कशॉपमध्ये आम्हाला पिको सॅटेलाइट तयार करायचं होतं, जे जवळपास 100 ग्रॅम ते 1000 ग्रॅम पर्यंत असतं, म्हणजे जवळपास 1 किलोच्या आत असतं. ते पिको सॅटेलाइट तयार करायचं होतं. पिको सॅटेलाइट तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला पिको सॅटेलाइट कसं तयार करायचं हे शिकवलं गेलं. त्याचं साहित्य देण्यात आलं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत, त्याचं फंक्शन कसं आहे हे सर्व काही सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आम्ही ते पिको सॅटेलाइट तयार केलं. पिको सॅटेलाइट तयार केल्यानंतर त्याचं कोडिंग झालं आणि तामिळनाडूला ते
त्याचं रिकोडिंग होण्यासाठी तामिळनाडूला पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळातच म्हणजे 2 फेब्रुवारी 2023 रोजी त्या 10 ऑनलाईन लेक्चर्समध्ये जे काही शिकवलेलं होतं आणि त्या ऑफलाईन वर्कशॉपमध्ये जे काही शिकवलेलं होतं त्याच्यावर आधारित, त्या अभ्यासक्रमावर आधारित आमची एक एक्झाम कंडक्ट केलेली होती. सावंत सर, तुम्हाला सांगतो, त्या एक्झाममध्ये ते एक्झाम जेव्हा मी दिली तेव्हा नॉर्थ इंडियामधून माझी 4th रँक बसली आणि त्याच्यामुळे मला तामिळनाडूमधील पट्टीपुलम येथे रॉकेट लॉन्चिंग असेंब्ली वर्कशॉपसाठी बोलवण्यात आले. 18 फेब्रुवारी 2023 रोजी हे तामिळनाडूमधील पट्टीपुलम या ठिकाणी हे वर्कशॉप होतं. 18 तारखेला ते झालं देखील. तेथे गेल्यानंतर आम्हाला रॉकेटचा जवळून अभ्यास करायला मिळाला. रॉकेट कसं बनवलं जातं, त्याच्यामध्ये कोणतं फ्यूल वापरलं जातं, त्याच्यामध्ये कोणतं ऑक्सिडायझर वापरलं जातं, त्याचबरोबर त्याचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत, एक हायब्रिड प्रोपेलंट रॉकेट कसं त्याचं उड्डाण होतं, हे सर्व काही शिकवलं गेलं. रंगारी सर, थोडक्यात काय तर आम्हाला रॉकेटचा जवळून अभ्यास करायला मिळाला. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती, आपल्या सर्वांना माहितच आहे 19 फेब्रुवारी शिवजयंती असते आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्चिंग होतं आणि 19 फेब्रुवारीचा तो दिवस उजाडला आणि 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरातील 5000 विद्यार्थ्यांनी बनवलेले एकूण 150 पिको सॅटेलाइट भारतातील पहिल्या हायब्रिड रॉकेटद्वारे आणि जगातील पहिल्या मुलांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या रियुजेबल रॉकेटद्वारे एकाच वेळी तामिळनाडूमधील पट्टीपुलम या समुद्रकिनारी भागातून प्रक्षेपित करण्यात आले. हे प्रक्षेपित केल्यानंतर ते अवकाशात गेले. त्या रॉकेटमध्ये एक हाय अँप्लिट्यूड सायंटिफिक बलून होता. त्या सॅटेलाइट अवकाशामध्ये प्रदक्षिणा घालू लागले. शिंदे सर जवळपास 14 तासानंतर समुद्रातील कोस्ट गार्डच्या मदतीने ते रॉकेट हस्तगत करण्यात आलं. ते रॉकेट रियुजेबल होतं, त्याच्यामुळे ते पुढील कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या प्रोजेक्टला देखील वापरता येत होतं. त्याच्यामुळे ते कोस्ट गार्डच्या मदतीने हस्तगत करण्यात आलं. सर, खरं सांगायचं झालं तर जेव्हा हे रॉकेट लॉन्चिंग होणार होतं तेव्हा आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक धगधग निर्माण झालेली होती की हे सक्सेसफुल होते का नाही, कारण हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता. जगातील वेगवेगळ्या स्पेस एजन्सीचे या ठिकाणी कॅमेरे होते. इस्रो असेल, नासा असेल. इस्रोनं देखील जे केलेलं नव्हतं ते स्पेस झोन इंडिया करणार होतं. इस्रोनं आजपर्यंत हायब्रिड रॉकेट कधीही तयार केलेलं नव्हतं, ते स्पेस झोन इंडिया तयार करणार होतं. आम्ही सर्व मिळून तयार करणार होतो. त्याच्यामुळे आमच्याकडे धगधग होती की सक्सेसफुल होतंय का नाही. इस्रो, नासा, रॉसकॉस्मोस, जाक्सा या स्पेस एजन्सीचे तिथे कॅमेरे होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय, क्रिकेटची मॅच सुरू आहे, 1 बॉल राहिलाय आणि 6 धावा. झेप असावी गरुडाची, नजर असावी सस्यानाची. झेप असावी गरुडाची, नजर असावी सस्यानाची. जिद्द असावी फिनिक्स पक्षाची, राखेतून निर्माण होण्याची. अशीच अधिकारी होण्याची जिद्द कॉलेज वयातच मनाशी धरणारा व त्या दृष्टीने प्रयत्न करून प्रतिकूल परिस्थितीत मात करत लहान वयात मोठी गरुडचे घेणारा आमचा आजचा हा गुणवंत विद्यार्थी. म्हणून तर आम्ही याचा प्रमुख पाहुण्याचा उल्लेख न करता हा आजही आमचा गुणवंत विद्यार्थी कुमार सौरभ रंघाटे डेप्युटी कलेक्टर म्हणताना हा आज या पदावर आहे, आम्हालाही अभिमान वाटतो. याला विनंती की त्याने आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिंदे सर, कुदाले सर, त्याचबरोबर कुलकर्णी सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर खूप अभिमान वाटतो की आपण सुद्धा यांच्यासारखं असं तुमच्यासारखंच मी इथं बसलेलो असायचो. विविध कार्यक्रम या शाळेमध्ये व्हायचे, या कॉलेजमध्ये व्हायचे. हे अंतर काही जास्त नाहीये. तुमच्या आणि माझ्यातलं अंतर हे फक्त 10 पावलांचं आहे. परंतु हे 10 पावलांचं अंतर पार करण्यासाठी किती कष्ट करावं लागतं, किती जिद्दीनं प्रयत्न करावे लागतात, याची प्रचिती तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल. आणि मला खात्री आहे की हे 10 पावलांचं अंतर तुम्ही सुद्धा एक दिवशी नक्की पार कराल अशी मला अपेक्षा आहे. सर्वप्रथम या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित सन्मान केला, त्याबद्दल सर्वप्रथम मी या विद्यालयाचे, कॉलेजचे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचा आभार व्यक्त करतो. दोन 3 दिवसापूर्वी सावंत सरांचा फोन आला की तुमचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घ्यायचा आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं आहे, आणि ते पत्र घेऊन घरी आले. पण खरं तर सर, जेव्हा तुमचा फोन आला
तेव्हाच मी ठरवलं होतं की आपल्याला जायचंय. पत्र ही एक औपचारिक भाषा आहे, हे एक औपचारिक नातं आहे, पण या औपचारिक नात्या पलीकडचं माझं या विद्यालयाशी नातं आहे. त्यामुळे या पत्राची सुद्धा गरज नव्हती. या औपचारिक नात्याच्या माध्यमातून खरं तर एक कुटुंबाचं नातं निर्माण होतं आणि त्यामुळे मला येणं हे माझ्यातले आतून एक आवाज होता की आपल्याला या विद्यालयामध्ये जायचं आहे, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर मी सौरभ विजय रंगाटे, राहणार कुंडल. माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे प्रतिनिधी हायस्कूल कुंडल या ठिकाणाहून झालं. त्यावेळी 10वी मध्ये कुंडल केंद्रामध्ये मी प्रथम क्रमांक पटकावला. 10वीच्या बोर्ड परीक्षेपर्यंत कधीही माझा पहिला नंबर नव्हता, परंतु माझा मोठा भाऊ शुभम हा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. मी 8वीत असताना तो 10वीत. त्याने बोर्डामध्ये त्या ठिकाणी कुंडल केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि त्याचा जो सत्कार सोहळा आयोजित केला, त्याचा जो सन्मान झाला, त्यातून मला एक प्रेरणा मिळाली आणि मी ठरवलं तुला आज 95.64% गुण मिळालेत, पण मी तुला आज शब्द देतो की हा तुझा भाऊ तुझ्यापेक्षा 1 गुण का होईना जास्त मिळवून दाखवणार. आणि त्या जिद्दीने मी पेटून उठलो आणि 2 वर्षामध्ये अभ्यास करून त्या ठिकाणी कुंडल केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि 96.40% गुण मी मिळवले. स्पर्धा आपण नक्कीच करावी, पण कोणत्या क्षेत्रामध्ये करावी, कुणाशी करावी हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर 11वी-12वीचा मी प्रवेश या ठिकाणी टेक्निकल सायन्स शाखेतून मी 12वी पूर्ण केली. माझं आधीपासूनच ध्येय होतं की आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय. शाळेमध्ये असताना आपल्याला गुरुजी विचारतात, अरे बाळा तुला काय व्हायचंय? मी पहिलीपासून अगदी ग्रॅज्युएशन होईपर्यंत प्रत्येक शिक्षकाला हेच सांगायचो की मला कलेक्टर व्हायचंय. आणि खऱ्या अर्थानं मी त्या स्वप्न पूर्ण करून दाखवलं. स्वप्न फक्त पाहायची नसतात, त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. परंतु कष्ट घेऊन देखील काही वेळा अपयश येतं. परंतु अपयश म्हणजे नक्की काय? तर अपयश म्हणजे आपण स्वतःकडून ठेवलेल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांच्या प्रती आपण घेतलेले कष्ट यातील जे छोटंसं अंतर असतं त्याला आपण अपयश म्हणतो. परंतु ते अंतर पार करण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करावे लागतात, चिकाटी ठेवावी लागते आणि ती चिकाटी, जिद्द, कष्ट याच्या माध्यमातून त्या अपयशाचं रूपांतर यशामध्ये एक दिवस नक्कीच होतं याची मला खात्री आहे. माझं ग्रॅज्युएशन एबीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणाहून झालं. टेक्निकल सायन्स घेण्याचं उद्दिष्ट एकच होतं की मला त्या ठिकाणी प्रवेश पाहिजे होता आणि जर महात्मा फुले कृषी विद्यापीठात जर प्रवेश हवा असेल तर टेक्निकल सायन्सचे 8% आपल्या बोर्डच्या परीक्षेमध्ये ऍड होतात, हे मला 10वी पासून माहित होतं आणि म्हणूनच मी टेक्निकल सायन्सला प्रवेश घेतला. 2017 साली मी राहुरी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्यानंतर अभ्यासाला थोडी सुरुवात केली. परंतु 2 वर्षानंतर अभ्यासाला एक चांगली ग्रीप मिळाली होती. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी कोविड-19चा विळखा पडला आणि सर्व काही ठप्प झालं. मला गावाकडे यावं लागलं. घरी परिस्थिती अशी की ना एखादी अभ्यासाची स्वतंत्र खोली, ना एखादा काही टेबल. 2रीत असताना वडिलांचं निधन झालेलं. फक्त आई, मोठा भाऊ आणि आजी यांची साथ. वडिलांचा कांदे बटाट्याचा व्यापार होता. पलूस, कुंडल, ताकारी, गोगाव, दुदंडी या ठिकाणी ते व्यापार करायचे. परंतु आम्हाला उत्पन्नाचं दुसरं साधन नव्हतं. आम्ही देखील त्या व्यापाराच्या मार्गाने गेलो आणि आठवडे बाजारात कांदे बटाटे व्यापार मी, मोठा भाऊ, आजी, आई हे सर्वजण करत होतो. बाजारात जायचं तर स्वतःची सायकल देखील नव्हती. शेजाऱ्याची सायकल मागून आणायची, त्याच्यावरती 50 किलोची पोती तिघांनी उचलून टाकायची. मोठा भाऊ पुढे सायकल हाकायचा आणि आम्ही, आई आणि मी मागून सायकल ढकलत बाजारात न्यायचो. अशी परिस्थिती होती. परंतु हार मानायची नाही. आपल्याला हे दिवस बदलायचे तेवढीच मनामध्ये जिद्द होती. कारण दिवस बदलतात, फक्त दिवस बदलण्यासाठी तुमच्या हातात जे आहे ते कष्ट घ्यावे लागतात. घरामध्ये डंग, गिरण, दुकान असा व्यवसाय होता, ते सर्व आजी बघायची. परंतु हा सर्व व्यवसाय असल्यामुळे घरात नेहमीच गिरायकाची वर्दळ असायची. त्यामुळे घरामध्ये अभ्यासासाठी असं कोणतंही स्वतंत्र खोली नसल्यामुळे लक्षच लागायचं नाही कधी. परंतु सरकारच्या योजनेतून आम्हाला 12,000 रुपये मिळाले आणि त्या ठिकाणी आम्ही घराच्या बाहेर एक बाथरूम उभं केलं. कधी लाज न बाळगता त्या बाथरूम मध्ये 4x6च्या बाथरूम मध्ये बसून अभ्यास केला. परंतु आपल्याला हे दिवस बदलायचे तेवढी जिद्द होती. त्यामुळे त्या बाथरूम मध्ये का होईना बसून अभ्यास करून मी 10वी मध्ये असेल, 12वी मध्ये असेल, डिग्री मध्ये असेल, नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिलो.
परिस्थितीची कधीही तमा बाळगू नका. आपल्या आई वडील जे आपले कष्ट घेत आहेत त्या कष्टाचं चीज तुम्हाला एक दिवशी करून दाखवायचं आहे, हे तुमच्या मनामध्ये नेहमीच असलं पाहिजे. कारण हे दिवस बदलायला दुसरं कोणी येणार नाहीये. तुमच्या हातातच कष्ट आहे, तुमच्या हातातच जिद्द आहे आणि त्या जिद्दीच्या माध्यमातून तुम्ही काहीही करू शकता. आज रोहितनं हे करून दाखवलंय. मला अपेक्षा आहे की पुढील काळामध्ये तो ह्या स्पेसच्या क्षेत्रामध्ये अजून आपलं नाव उत्तुंग करेल आणि या सांगली जिल्ह्याचा पहिला असा व्यक्ती असेल की जो आकाशामध्ये गवस निघाले, याचा मला नक्कीच खात्री आहे. माझ्या त्यासाठी रोहितला शुभेच्छा आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एमपीएससीचा पूर्ण वेळ अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु आपण शाळेमध्ये नेहमीच शिकतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि ते पहिली पायरी सर्वांना जवळपास अनुभवायला येतेच आणि माझ्या बाबतीतही तेच घडलं. 2021च्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या मी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. परंतु इंटरव्ह्यू मध्ये महाराष्ट्रातून 34वी रँक होती, तरी देखील 0.25 मार्कनं त्या ठिकाणी माझं सिलेक्शन राहिलं आणि पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. हे करत असताना मी परिस्थिती घरचे प्रतिकूल असल्यामुळं पुणे या ठिकाणी सुंदरम फायनान्स येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम देखील करत होतो आणि काम करत करत अभ्यास देखील करत होतो. कारण पुण्यामध्ये शिकायचं तर महिन्याला 8-10 हजार रुपये खर्च आणि तो खर्च घरातल्यांना पेलणारा नव्हता. त्यामुळे स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे ही एक मनामध्ये अपेक्षा होती आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब सुद्धा करत होतो. परंतु नंतर अभ्यासाला वेळ कमी पडू लागला म्हणून मी जॉबचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ अभ्यासासाठी दिला. 2022च्या PSI मेन्ससाठी मी क्वालिफाय झालो. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी माझी हाईट 0.5 सेंटीमीटरने कमी भरली. म्हणजे आयुष्यात असे प्रसंग येतात की तुम्हाला संधी मिळते परंतु ते सोनं करण्याची काही परिस्थिती आपल्या हातात नसते. परंतु तेथेही मी जिद्दीने न हारता पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि 2023च्या जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सर्व परीक्षेमध्ये मी यश मिळवलं. अगदी तलाठी पासून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जेवढ्या पोस्ट आहेत त्या सर्व परीक्षा मी पास झालो आणि 2024च्या मार्च मध्ये माझा पहिला निकाल आला नगर परिषद कर निर्धारण अधिकारी म्हणून. परंतु हे माझं स्वप्न नव्हतं. माझं स्वप्न होतं कलेक्टर बनण्याचं. त्यामुळे मी त्या पोस्टवर कधी समाधानी राहिलो नाही. अभ्यास माझा सतत सुरू होता आणि सकाळी 7 ते रात्री 11 हा पूर्ण वेळ दिवसभर लायब्ररीत बसायचो, दिवसभर अभ्यास करायचो, रात्री फक्त झोपायलाच रूमवर. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करताना कधी कधी रूम मधल्या माझ्या पार्टनर्सचं माझं तोंड देखील दिसत नव्हतं. कारण मी रात्री जायचो तेव्हा ते झोपलेले असायचे आणि मी सकाळी जेव्हा लायब्ररीला जायचो तेव्हा देखील ते झोपलेले असायचे. परंतु माझ्या मनामध्ये एकच होतं की आपल्याला कलेक्टर बनायचं आहे आणि या सर्वांसारखं जर आपण इथं झोपत राहिलो तर हे यश आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे ही नेहमीच मनामध्ये आशा होती आणि त्यासाठी धडपडत राहिलो, कष्ट करत राहिलो, स्वतःमध्ये शिस्त आणली आणि त्या शिस्तीच्या जोरावर मी दुसऱ्याच अटेम्प्ट मध्ये उपजिल्हाधिकारीपदी माझी महाराष्ट्र राज्यातून 5व्या क्रमांकाने निवड झाली. याचा मला सार्थ अभिमान आहे. आज या शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून येथील सर्व शिक्षकांना नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटत असतो. आपण जिथे जाईल तिथे ते शिक्षक अगदी मनापासून आपला कौतुक करतात, आपल्या कौतुकाची थाप आपल्या पाठीशी घालतात. कारण त्यांना देखील माहित असतं की आपण घडवलेला एक विद्यार्थी इतक्या मोठ्या पदावर जातोय. खरं तर हे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी जो पाया रचला त्या पायावरूनच मला एक मोठी इमारत बांधता आली आणि त्या इमारतीवरून एक गरुड झेप घेता आली. त्यामुळं सर्वप्रथम मी या शिक्षकांचं, माझ्या आईचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मगाशी कोळी सरांनी सांगितलं की मला समाजसेवेची नेहमीच आवड आहे. इयत्ता 8वी पासून मी रणसंग्रामच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्यामध्ये अग्रेसर असतो. कारण सामाजिक जाणीव असणं ही एक महत्वाची गोष्ट असते. कारण आयुष्यात सगळेच अधिकारी खूप बनतील, पैसा सगळेच कमवतील, पण समाजाशी जे आपलं नातं आहे ते नातं जपण्याचं काम मला करायचं आहे ही माझ्या मनामध्ये जिद्द आहे आणि त्या जिद्दीसाठी मी नेहमीच कार्यरत राहील. एक उपजिल्हाधिकारी म्हणून माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या सर्व प्रश्नांना मी न्याय देईन, सर्व गोरगरिबांची नक्कीच सेवा करीन हा माझा तुम्हाला सर्वांना शब्द आहे.
उद्या या महाविद्यालयाला जरी माझी काही मदत लागली तर सरांनी आवर्जून माझ्यापर्यंत ते कळवावं. मी सर्वतोपरी प्रयत्न करून या महाविद्यालयासाठी नक्कीच जे काही माझ्याकडून करता येईल ते करण्याची मी हमी देतो. आणि आज या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केला, रोहित आणि माझं जे कौतुक केलं त्याबद्दल सर्व महाविद्यालयाचं, शाळेचं, प्राचार्य, अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, उडत्या पाखरांना परतीची तमाण असावी, उडत्या पाखरांना परतीची तमाण असावी, नजरेत त्यांच्या नवी दिशा असावी. अरे घरट्याचं काय ते तर बांधता येईल कधी, अरे घरट्याचं काय ते तर बांधता येईल कधी, परंतु आकाशात एक गरुड झेप घेण्याची जिद्द असावी, आकाशात एक गरुड झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. पाहत नाहीत. प्रत्येक क्षण एक संधी असू शकते. त्या संधीचं सोनं करून ध्येय प्राप्ती करणे आवश्यक असते. हेच आज आपल्याला सौरभ व रोहित यांनी मिळवलेल्या यशातून दिसतं. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्याला समाजात वेगळा असा बहुमान असतो. शिक्षणावर श्रद्धा व ज्ञानाचे योग्य उपयोजन केल्याशिवाय त्याची वृद्धी होत नाही, हे सांगणारे आजचे आमचे हे 2 सत्कार मूर्ती. धन्यवाद दोघांचे. यानंतर अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री धोंडीराम शिंदे सर यांना विनंती की त्यांनी 1-2 शब्द म्हणावे. सर्वांना नमस्कार. पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष पुदाले साहेब, उपाध्यक्ष कुलकर्णी सर, सन्माननीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक सर, उपस्थित विद्यार्थी मित्र, शिक्षक बंधू भगिनी, प्रथमतः आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आजचे सत्कारमूर्ती रंगाटे सर आणि धायगुडे आपल्या प्रशालेचे विद्यार्थी यांचं मी संस्थेच्या वतीनं विशेष अभिनंदन करतो. त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. आणि दुसरं असं की रंगाटे सरांचा मी विशेष आभारी मानतो, कारण आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लकी ज्युनियर कॉलेजचं नाव आपल्या प्रभागामध्ये आपल्या गुणवत्तेच्या आणि यशाच्या माध्यमातून सर्व दूर पोहोचवलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचे विशेष आभार मानतो. विद्यार्थी मित्र, खरं वास्तविक पाहता मार्गदर्शनाची आत्ता काही आवश्यकता नाही. रंगाटे सरांनी त्यांच्या यशाच्या वाटचालीमध्ये त्यांना किती अपयश आलं, त्यांना काही अडचण आल्या याचं यथोचित त्यांनी अगदी दिलखुलासपणे आपल्यासमोर त्यांनी आलेले अनुभव शेअर केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतकंच सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये यश हे फार दूर नाही, परंतु या यशासाठी आपल्या आईवडिलांचे जे काही विचार आहेत, आदर्श आहेत, ते समोर घ्या. आणि आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्या सोबत घेऊन निश्चितच या 3 गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अपयश येणार नाही, ही खात्री निश्चित तुम्हाला मिळू शकते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सत्कारमूर्तींचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड 2023-24 या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो. ही परीक्षा 72 देशांपेक्षा जास्त देशात ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत आपल्या प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होऊन यशस्वी होत आहेत. यातील गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होत आहे. आजचे प्रमुख पाहुणे सौरभ रंगाटे यांना विनंती की त्यांनी सत्कार. आजच्या सर्व मान्यवरांना विनंती की त्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न करावा. विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना विनंती त्यांनी सरांना हा रिपोर्ट द्यावा. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्यापैकी त्यांनी हे सर्टिफिकेट द्यावं. श्री जयसिंग खोबरे सर, विनंती की त्यांनी सर्टिफिकेट द्यावं. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. तिने आपल्या प्रशालेस एक छोटंसं पुस्तक भेट. विद्यार्थ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवायचे. गुणवंत विद्यार्थी
जे आपल्या ज्युनियर कॉलेजमधल्या माजी विद्यार्थी सौरभ रंगाटे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली, त्यांचा सत्कार समारंभ आपण आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी शांतता त्यानंतर राखायची. आपला प्रशालेचा 11वी ई मधला विद्यार्थी रोहित दायगुडे याची स्पेसमध्ये त्यानं जे काही संशोधन कामगिरी केलेली आहे त्याचाही सत्कार आपण वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, त्याचाही सत्कार समारंभ आपण आज संपन्न झाला आहे. अतिशय सुवर्ण दिवस आज या ठिकाणी आपल्या ज्युनियर कॉलेजसाठी आहे. सर्वांना प्रेरणादायी असणारा दिवस आहे. सर्वांनी सौरभनी सांगितलेली त्याची कहाणी असेल किंवा रोहित दायगुडेने सांगितलेली कहाणी, त्याच्यामधून खरोखरच आपण प्रेरणा घेतली पाहिजे. कारण शालेय जीवनामध्ये जर आपलं ध्येय असेल तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी बनू शकतो. ध्येय विना जीवन म्हणजे शिडाशिवाय शांती आयुष्यामध्ये होणार आहोत. त्याचं ध्येय बाळगणं अतिशय गरजेचं, अतिशय प्रेरणादायी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या प्रशालेचे सत्कारमूर्ती आपले विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचे सौरभ रंगाटे हे आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं संस्था आणि प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. तसंच आपला विद्यार्थी रोहित दायगुडे आणि मी आपल्या शाळेमध्येच आहे पण एक कौतुकास्पद अशी कामगिरी केलेली आहे, त्याही विद्यार्थी या ठिकाणी सत्कारासाठी आहे. त्याचाही त्या ठिकाणी संस्था आणि प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशप्पा, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय धोंडीराम शिंदे यांना, पत्रकार दायगुडे सर, सौरभ रंगाटे यांच्या मातोश्री श्रीमती रंगाटे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक संस्था सदस्य श्री एम ए पाटील सर, त्यांचे चिरंजीव प्रणव पाटील यांचे संस्था आणि प्रशालेच्या वतीनं या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व अधिकारी वर्ग यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि या सर्वांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांचं हार्दिक हार्दिक आभार. आपण सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं गोड कौतुक. कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.